म्हणून ज्याचं वर्णन करता येईल ती संतोष अण्णा तर सध्या आपण बघतोय पुण्यात खरं तर हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। एकंदरीत हे जे आरोपी आहेत त्यातले 2 जण अटकेत आहेत। वाल्मिक कराडने स्वतः यावेळेस सरेंडर केलं। मात्र आज हा मोर्चा अतिशय महत्त्वाचा आहे। आपण सगळ्यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे वेधू इच्छिते की या घटनेचं मूळ आहे या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची। गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली आणि गावचे सरपंच देखील आपले एक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इथे संतोष अण्णांनी काय केलंय तर माणुसकीचं पालन केलंय आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं तर आपण बघितलं पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये ज्योती मेटे बोलत होत्या। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील SIT बरखास्त करा ही मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे। जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाही असं दमानियांचं म्हणणं आहे। तर त्यांनी वाल्मिक कराड आणि पोलिसांना फोटो देखील ट्विट केलेले आहेत। एकंदरीत आपण बघितलेलं होतं हे संपूर्ण प्रकरण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजतंय आणि त्या संदर्भात आता दमानिया यांचं हे ट्विट महत्त्वाचं आहे। बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील? ते तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत। वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे।